पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्यापपर्यंत पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली। तसेच पुरेसे पर्जन्यमान होऊन पाणी पुरवठा करणारी धरणे पुरेशी भरू दे, नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटू दे, अशा अर्थाची भावपूर्ण प्रार्थना डॉक्टर हिनाताई गावित यांनी ईश्वराकडे केली। भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिनाताई गावित यांनी विरचक धरणावर जाऊन आज प्रत्यक्ष भेट दिली, पाणी साठ्याची माहिती घेतली, तसेच पर्यायी कोणकोणत्या योजना आणि उपाय तातडीने अंमलात आणता येईल याच्या संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चर्चा केली। विशेष असे की ही पाहणी तातडीने करण्यासाठी डॉक्टर हिनाताई गावित यांनी स्वतः चारचाकी वाहन चालवून धरणापर्यंतचा प्रवास केला। पावसाळा सुरू होऊन 2 महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक स्थिती आहे। दरम्यान आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी तापी नदीतून नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या योजनेचा महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालवला आहे। डॉक्टर हिनाताई गावित यांनी देखील ही योजना लवकरात लवकर साकार व्हावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडील संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा चालू ठेवलेला आहे। ही योजना प्रस्तावित असून त्या संदर्भात पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री नामदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी व्यक्त केला आहे। मागच्या अनेक दिवसांपासून नंदुरबारकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते। रिमझिम पाऊस सुरू होता, पण चांगला जोरदार पाऊस हा कधी येईल याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो। तर मागच्या 2 ते 3 दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस हा नंदुरबार शहरात आणि आजूबाजूच्या परिसरात झाला। मागील अनेक महिन्यांपासून आपण सर्व नंदुरबारकर दर 3 दिवसानंतर पाणी येते आहे, त्याच्यामुळे पाण्याची एक गंभीर समस्या आपल्या नंदुरबार शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून आपण सगळेच जण अनुभवतोय। आपल्या नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो तो म्हणजे विरचक डॅम। तर हा विरचक डॅममध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्या नंदुरबारकरांना दर 2-3 दिवसाआड पाणी हे येत होतं, पण मागील 2-3 दिवसामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तर मी आज विरचक धरण हे पाहणी करण्यासाठी गेली होती आणि मी पाहिलं बऱ्यापैकी धरणात पाणी आलेलं आहे। पण मी आशा करते, परमेश्वराला प्रार्थना करते की अजून थोडासा चांगला पाऊस हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर झाला तर नक्कीच आपल्या या धरणाला अजून पाण्याची पातळी वाढेल आणि नक्कीच नंदुरबारकरांचा पाण्याचा प्रश्न हा सुटेल। मी आज पाहणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्यापैकी धरण भरले आहे, पण अजून पावसाची गरज आहे। तर मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते लवकरच हे धरण भरावं आणि नंदुरबारकरांची पाण्याची समस्या सुटावी।